नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे कुठे कुठेतरी तंतोतंत घुमत आहे. महिलांसाठी विशेषतः मीरा भाईंदर शहरामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी एवढ्या मोठ्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ती शिबिर म्हणजे स्तनांचं कर्करोग. स्तनांचं कर्करोग हे आधुनिक काळामध्ये महिलांमध्ये फार वाढतं प्रमाण आहे. याची जी स्कॅनिंग असेल, याचं रेडिएशन असेल, याची जी टेस्ट असेल, ही टेस्ट करण्यासाठी बाहेर 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात. परंतु कुठेतरी आता या शिवसेना आमगावकर मॅडम यांच्या मार्फत ही मोफत केली जाते. हे कुठेतरी एक आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या आनंदाच्या गोष्टीला महिलांनीही फार असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. महिलांच्या हा रोगासाठी आपण तुम्ही बघू शकता की महिला ही जनजागृती करण्यासाठी कधी समोरून येत नाही, पण महिलांसाठी ही पहिल्यांदा शिवसेनेने घेतलेला हा पुढाकार आहे. विशेषतः मीरा भाईंदर शहरामध्ये घेतलेला पहिला पुढाकार आहे. म्हणजे महिलांसाठी महिलांनी घेतलेला हा पुढाकार. नक्की इथे आलेल्या रुग्णांचं नेमकं म्हणणं काय, डॉक्टरांचं म्हणणं काय आणि स्वतःचे आयोजक पूजा आमगावकर आहेत, नक्की त्यांचं तरी म्हणणं काय आपण जाणून घेऊ. जय महाराष्ट्र. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज इथे थर्मल स्तन कर्करोगाचं शिबिर लावण्यात आलं आहे. महिलांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे, कारण स्तनाचे जे कॅन्सर जो असतो तो खूप प्रमाणात महिलांमध्ये वाढत चालला आहे आणि कधी कधी महिला चेक करायला घाबरतात. नको, त्यांना असं वाटतं नको हे एकदा चेक केल्यानंतर काय येईल काय नाही असं वाटत असतं महिलांना. त्यामुळे मी हा शिबिर इथे राबवला आहे. प्रभाग 10 मध्ये आपले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि मला माझे स्वर्गवती हरिश्चंद्र आमगावकर हे समाजकारण करतच पुढे आले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी आज हा कार्यक्रम राबवत आहे. आणि माझं महिलांना एक आव्हान आहे की हा कार्यक्रम पुन्हा आपण राबवणार आहात, कारण एक लिमिट आहे की हा जो आपण जे चेक करतो ते फक्त 30 महिलांचंच हे होऊ शकतं, कारण त्याला वेळ लागतो. पण आज मला इथे खूप 100 पेक्षा जास्त महिला इथे स्वतःहून आल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की आमचीही चेकिंग व्हावी, पण मी एक लिमिट असल्यामुळे फक्त 50 महिलांचंच इथे हे केलंय, चेकअप केलंय. आणि पुढे मी कॅम्प लावणार आहे. अजून हे चालूच राहणार आता, कारण महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मला आला आहे. आणि अजून मी महिलांना सांगते की कोणी घाबरू नका, हे एक चेक करणं खूप गरजेचं आहे आजच्या युगामध्ये. आणि ह्याच्यात जे निदान येईल ते आपल्याला लवकर कळेल. पुढे जाऊन काही त्रास होण्यापेक्षा ते लवकर कळेल तर आपला औषध उपचार मोफत आहे आणि मोफत करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जे आहे आपण जे शिबिर ऑर्गनाइज केलं आहे, हे शिवसेनेचं जे वैद्यकीय मदती कक्ष आहे त्यांचं आणि कोलॅबोरेशन आहे मानकी कॅन्सर फाउंडेशन आणि संजीवनी कॅन्सर केअर फाउंडेशन. आमचं एकच लक्ष आहे की आपण जे आपलं कॅन्सर कसं आपण महाराष्ट्र करू. त्याच्यासाठी डॉक्टर आदित्य मानके जे आपले हेड आहे त्यांनी एक संकल्प घेतला आहे की जे थर्मल ब्रेस्ट कॅन्सर जे आहे महिलांमध्ये खूप कॉमन आहे. बट आता काही इनिशियली स्टेज मध्ये ना ब्रेस्ट कॅन्सर लवकर कोणाला कळत नाही आणि कसं महिला इतकं फ्रीली हे नाही की त्यांना असं वाटत आम्ही जाऊन चेकअप करून. तर हा कॅम्पचा उद्देश आहे की ह्या महिलांना पुढे घेऊन येऊ आणि त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा अवेअरनेस काय आहे, ब्रेस्ट कॅन्सर जर लवकर डिटेक्ट केला आपण त्याचा लवकर आपण उपचार करू शकतो. ओके. आणि हे जे कॅम्प्स ऑर्गनाइज केले आपले नगरसेविका पूजाजी त्यांचं तुम्ही हे चांगला कॅम्प ऑर्गनाइज केला, कारण की महिलांना कन्वे करणं मेसेज की का तुम्हाला गरजेचं आहे, कशाला करायला पाहिजे, हे म्हणजे सगळं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे हे जे लोक आपले जे शिवसैनिक आहे ते प्रोव्हाइड करतात. की ह्या तपासामधून समजा कोणाला आजाराचं निदान झालं त्याला पुढची ट्रीटमेंट करण्यासाठी कुठे तुम्ही मदत करता का? बघा, डॉक्टर आदित्य मानके ते फ्रीलान्सर आहेत. ते ठाण्यातून विरारपर्यंत बसतात. जर कोणाला आजारमध्ये याच्या चेकअप मध्ये काही निघाला त्यांच्यासाठी आपण फ्री कन्सल्टेशन करतात. ओके. ते आपण मीरा रोडला महालक्ष्मी हॉस्पिटल आहे, विरारला त्यांचं VHMC हॉस्पिटल आहे आणि ठाण्याला वृंदावन हॉस्पिटल आहे. ठीक आहे. या हॉस्पिटलचं आपण एक अपॉइंटमेंट घेतो. त्या पेशंटला आपण तिथे अपॉइंटमेंट मध्ये बोलवतो. सर चेकअप करतो. त्यांना वाटला जर ओके सर्व गोष्ट आहे तर ठीक आहे, आणि जर त्यांना वाटत नाही त्याचं पुढे काही करायचं आहे तर पूर्ण प्रॉपर प्रमाणे सल्ला सर देतात. ओके. आणि जर फायनान्शियली जे पेशंट आहे जे फायनान्शियली वीक आहे
त्यांना आपण सीएम फंड योजनेने त्यांना हेल्प पण करतात. तर नक्की जेव्हा तुमच्या मार्फत जे ते टेस्ट केला जातात त्याचं बाजार मूल्य किती आहे? 3 ते 4 हजार रुपयाचं हे थर्मल बेस्ड मेमोग्राफी आहे. त्यांचा नॉर्मल जे चार्जेस आहे मार्केट रेट 3 ते 4 हजार आहे. आणि ही एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे मेमोग्राफी. पूर्वीचे जे कन्व्हेन्शनल मेमोग्राफी होतं ते खूप पेनफुल असायचं, रेडिएशन असायचं. हा जे थर्मल आहे ते पेन फ्री आहे, रेडिएशन फ्री आहे. इझिली आपण चेकअप करू शकतो. महिला पुढे येऊन आपलं साधारण चेकअप करू शकतात. आणि आपल्याकडे मोफत केलं जात आहे का? हो. नमस्कार, मी श्वेता शिंदे. मी प्रथम आभार मानते श्रीयुत प्रताप सर नाईक आणि मॅडम आमगावकर मॅडम यांचं की त्यांनी हे मोठं शिबिर इथे भरलेलं आहे मीरा भाईंदरमध्ये. आम्हाला खूप आनंद होतोय की हे शिबिर भरल्याबद्दल. आजकाल हे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर मी आवर्जून आपल्या रहिवासी महिलांना सांगू इच्छिते की या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपण आपल्याला जी मोफत सेवा दिलेली आहे आपण त्याचा लाभ घेऊन आपण आपले जे काही आजार वगैरे आहेत ह्या कॅन्सर बाबतीत ते आपण आधीच चेक करून आपण याची काळजी घेऊ शकतो. हे पुढे काही आपल्याला असेल आपण पॉझिटिव्ह राहून आपण याची काळजी घ्यावी. आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आणि धन्यवाद. नक्कीच अशा टेस्ट घेण्यासाठी बाहेर 3 ते 4 हजार रुपये असे मोजावे लागतात, पण इथे मोफत केली जाते त्याबद्दल काय? मोफत केली जाते ह्याबद्दलही मी खूप आभार मानते सर्वांचे. असे शिबिर तुम्ही भरत राहावे आणि आम्हाला प्रतिसाद देत राहावा त्यासाठी खूप धन्यवाद. ये मुझे पूजा जी का जो उत्साह है, श्रीमती पूजा आमगावकर का उत्साह है और उनका जो शांतपना है ना, ये पूरे केस को हैंडल करने का बहुत अच्छा लगा और काफ़ी जागृति लाए हैं कि इतना जो बड़ी बात है ब्रेस्ट कैंसर को इतना अवेयर करना लोगों में फैलाने के लिए कि आओ और हमारी छोटी सी शाखा है मगर काम बड़ा करते हैं, तो उसके लिए बहुत प्रशंसनीय है उनका ये काम. तो मैं उनका बहुत सम्मान करती हूँ, आदर करती हूँ. थैंक यू. आपल्या पक्षाचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस हे वर्ष एकनाथ टिळक वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे. त्या उपक्रमाअंतर्गत मीरा रोड भाईंदर येथे श्रीमती पूजा आमगावकर मॅडम यांच्या संयोजकाने काशीनगर येथे थर्मल ब्रेस्ट कॅन्सरचं शिबिर आयोजित केलेलं आहे. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मी मॅडमचे धन्यवाद मानते आणि पुढेही अशीच वेगळ्या प्रकारचे शिबिर त्यांनी नागरिकांसाठी लावावे अशी अपेक्षा. नमस्कार, मी सौ मीना किशोर मोरे आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. श्रीमती पूजा हरिचंद्र आमगावकर मॅडम यांनी आज आषाढी एकादशीच्या दिवशी मोफत थर्मल स्तन कर्करोग शिबिर आयोजित केले आहे. आम्ही त्याचा लाभ घेतला आहे. तरी सर्व महिला वर्गांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती. आणि असेच पूजा हरिचंद्र आमगावकर मॅडम यांना आमचा पाठिंबा आहे. त्या अशाच पुढे प्रगती करत राहावी अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना.